वन्स अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर असं म्हटलं जातं. युद्ध संपलं मात्र देशप्रेम अजूनही मनात आहे. वर्दी उतरली मात्र युद्धभूमीत जाण्यासाठी आजही तयारी एक सोल्जरची असते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, हे यासाठी सिद्ध झालेलं आहे कारण नागपूरचे एक्स एअरफोर्स ऑफिसर ज्यांनी स्वतः एअर चीफला एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र, त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मला पुन्हा युद्धभूमीत सामील करा, मला पुन्हा एकदा संधी द्या. आपल्यासोबत आहेत संदेश सिंगलकरजी. खूप खूप स्वागत लोकमतमध्ये. पत्र तुमच्या हातात आहे, खूप अभिमानाची ही गोष्ट आहे. काय लिहिलंय पत्रात? तू जे आता म्हटलं ते एकदम करेक्ट आहे की वन्स अ सोल्जर इज ऑलवेज अ सोल्जर. तर यामध्ये काय होतं की जनरली तुम्ही एक वेळा युनिफॉर्म घातला तर तो तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तो युनिफॉर्म तुमच्या अंगावर असतो, वेदर तुम्ही रिटायर्ड असा किंवा सर्व्हिंग असा. मला काही कारणास्तव मी 1988मध्ये जॉईन झालो होतो एअरफोर्सला आणि 2004मध्ये मी VRS घेतलं. 16 वर्ष नोकरी केली. मध्यंतरीच्या काळामध्ये कारगिल वॉरमध्ये सुद्धा होतो. कारगिल वॉरमध्ये ज्या सिस्टमवर काम केलं ती एक अतिशय कारगर सिस्टम आहे, मिसाईल प्रणाली आहे जी रशियन मिसाईल आहे. आणि मला आत्ता तुमच्या चॅनलच्याच माध्यमातून आता परवा कळलं की भारताने तेच मिसाईल सिस्टम आता मोठ्या प्रमाणात खरेदी केलेलं आहे. म्हणजे त्या सिस्टमची आता मोठ्या प्रमाणात गरज भासू लागलेली आहे भारताला. तर मला त्या क्षणी असं वाटलं मला की ज्या सिस्टमवर मी काम केलं, ज्याचा मला एक्सपर्टीज आहे आणि ज्याचा मला अनुभव आहे, ते जर एक्सपर्टीज माझं या देशाच्या कामी येऊ शकलं आणि मी ॲज अ सोल्जर म्हणून परत एक वेळा रणभूमीमध्ये जर मला जायचं काम पडलं तर मी स्वतःला धन्य समजेन किंवा मी स्वतःला एकदम लकी मानेल असं मला वाटत आहे. पत्र तुम्ही एकदा जर का दर्शकांना दाखवू शकलात तर, कारण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्या युद्ध सुरू आहे, युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती सध्या भारत सामना त्याचा करतोय. कसं बघताय संपूर्ण परिस्थितीला? कारण आपण ऑलरेडी या युद्धभूमीमध्ये स्वतः तुम्ही तिथे होता एकेकाळी आणि कारगिल युद्ध हे देशातलं एक महत्त्वपूर्ण युद्ध मानलं जातं. तो एक्सपिरियन्स आणि आत्ताची जी परिस्थिती आहे त्याला कसं बघता? एक प्रोवर्ब आहे, टू ड्रॉ लाईन्स बिटवीन द नेशन्स वॉर इज नॉट रिक्वायर्ड असं म्हटलं जातं. जर तुम्हाला दोन देशांमध्ये जर एखादी लाईन ड्रॉ करायची असेल तर त्याच्यामध्ये युद्धच करणं काही गरजेचं नाही आहे. परंतु काय असतं की समोरचा जर देश हा ऐकतच नसेल, हा मुजरच असेल, हा वारंवार कारवाया करत असेल आपल्यावर, तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला धडा शिकवणं आवश्यक असतं. 1965 म्हणा, 71 म्हणा, 99 म्हणा, या काळामध्ये आपण त्याला धडा शिकवायचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतरही तो थांबला नाही. त्यानंतरही त्याच्या छुप्या कारवाया नेहमीच चालू राहिल्या. तो आतंकवादाच्या मार्गाने करतो, जिहादींच्या मार्गाने करतो, मुजाहिदांच्या मार्गाने करतो, हा सतत भारताला त्रास देण्याचं काम करतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आज भारतावर जे संकट उडवलेलं आहे आणि त्यांनी आता जो पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला केला आहे याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने त्याला आता ठेचून काढणं हेच एक त्याच्यावर पर्याय उरलेला आहे. रशियन मिसाईल IGLAS यावर आपण काम केलेलं आहे. ही काय मिसाईल नेमकी काय, कशी कार्य करते आणि आत्ताच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये याची काय भूमिका असणार आहे किंवा काय भूमिका आहे? IGLAS म्हणतात त्याला, IGLAS म्हणतात त्याला. हे सरफेस टू एअर मिसाईल आहे. म्हणजे खालून जमिनीवरून वर मारा करण्यासाठी मिसाईल आहे आणि हे शोल्डर मिसाईल आहे. म्हणजे एक माणूस एक मिसाईल हे आरामशीर हँडल करू शकतं. ही प्रणाली अतिशय कारगर प्रणाली आहे. जेव्हा तुमच्या हद्दीमध्ये शत्रूचे विमानं घुसतात त्यावेळेस याची रेंज जवळपास 5 ते 7 किलोमीटर रेंज आहे त्याची आणि 30 सेकंदामध्ये हे समोरचं टार्गेट हा किल करतो जर त्याचं जायरोरेटर तुमचं लॉक झालं तर. त्यामुळे अतिशय कारगर प्रणाली आहे आणि अतिशय विश्वासाने आपण वापरणारी ही प्रणाली आहे. आणि मला असं वाटतं आहे की जेव्हा शत्रू आपल्या हद्दीत घुसेल त्या काळात हेच एक मिसाईल असं असणार आहे की त्या शत्रूच्या विमानांना सडेतोड उत्तर देऊन त्याला खाली पाडण्यात येईल. कारगिल युद्धाबद्दल तुम्ही जर का काही त्या आठवणी, कारण असे खूप म्हणजे युद्ध जे भारताने सामना केलेला आहे त्यापैकी कारगिल युद्ध हा एक महत्त्वपूर्ण युद्ध होता आणि अनएक्सपेक्टेडली पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं पुन्हा भारत
इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जे काही घडतंय ते आज सगळा देश बघतोय. त्यावेळची एक्सपिरियन्स आणि आत्ता सध्या जी युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे, कसं त्याला कम्पेअर कराल किंवा काय सांगाल त्याबद्दल? कारगिल युद्धाची परिस्थिती आणि यावेळेसची परिस्थिती जरा वेगळी आहे. कारगिल युद्धाच्या वेळेस आपल्या पाठीशी जग नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे की संपूर्ण जग आपल्या पाठीशी आहे, संपूर्ण विपक्ष आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आता हे भूतो न भविष्यती अशी हे झालेली आहे आता परिस्थिती आपली. याच्यासारखा चांगला चान्स आपल्याला कधीच मिळणार नाही. कारगिल युद्धाच्या तू आठवणी मला विचारल्या तर कारगिल युद्धाच्या आठवणी मी हाच दिवस होता, म्हणजे 7 मे 1999ची गोष्ट सांगतोय. माझा लग्नाचा दिवस होता. लग्नाच्या दिवशी मला तो सायरन वाजण्यात आला होता आणि मी सुट्टीवर होतो त्या काळात. माझं लग्न होतं त्यामुळे सुट्टीवर होतो. तर मी अनायसे कोडाईकनालला गेलो होतो आणि माझ्या बॉसला इथे सांगून गेलो होतो की मी समजा तुम्हाला जर मला बोलवायचं असेल तर मी नक्कीच येईल. तर मी ज्या दिवशी कोडाईकनालला पोहोचलो त्याच दिवशी संध्याकाळी फोन आला होता हॉटेलमध्ये की माझ्या बॉसचा फोन आला होता. तर त्यांना मी परत फोन केला आणि त्यांना काहीही न बोलू देता मी एवढंच म्हटलं त्यांना की मी कल सुबह मैं वापस आ रहा हूं. तर ही आणि त्याच दिवशी म्हणजे मला वाटतं मी लग्नाच्या 8व्या की 9व्या दिवशी कारगिल युद्धामध्ये सहभागी झालो होतो. तर अशी एक आठवण त्या कारगिल युद्धाची आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही शत्रूचा सामना केला, कारगिल बॉर्डरला असो की वेस्टर्न सेक्टरला असो, मी शेवटच्या काळामध्ये राजस्थानमध्ये चोहटन म्हणून जागा आहे, ती बाडमेर जिल्ह्यामध्ये, ती पाकिस्तान बॉर्डर आहे. त्या पाकिस्तान बॉर्डरला होतो, म्हणजे -50 डिग्रीमधून डायरेक्ट +50 डिग्रीमध्ये मी तिथे गेलो होतो. आणि अतिशय जिकरीने आम्ही ते युद्ध लढलो होतो आणि जिंकलो होतो आम्ही त्यावेळेस. अर्थातच. लेटरमध्ये तुम्ही जी रिक्वेस्ट केलेली आहे ती कसं बघता, म्हणजे ही एथिकली याला एक्सेप्टन्स मिळेल किंवा काय प्रोसिजर असतं, किंवा मिळालं एक्सेप्टन्स तर काय पूर्ण प्रोसिजर असणार, किंवा रिटायरमेंट नंतर हे शक्य होतं की पुन्हा एकदा रणभूमीवर जाणं? खरं म्हणजे मी या पत्रामधून माझ्या भावना व्यक्त केल्या, माझं देशप्रेम व्यक्त केलेलं आहे. आणि एका सोल्जरसाठी युनिफॉर्म हा कापड नसतो, ही त्याच्या अंगाची त्वचा असते, ही साल असते, आपल्या त्वचेची साल असते. त्यामुळे साल कधी अंगावरून बाहेर काढता येत नाही. त्यामुळे तसंच आहे, युनिफॉर्म आपल्या अंगावर एक वेळा आपण अंगावर घातलेला युनिफॉर्म तो आपल्याला आयुष्यात कधी काढता येत नाही. तसं पाहतो म्हटलं तर भारतीय सेनेमध्ये 3-4 वेगवेगळे टप्पे आहेत. काही लोकांची सर्व्हिस 5 वर्ष असते, काही लोकांची 15 असते, काही लोकांची 20 असते आणि काही लोक वयाच्या 58पर्यंत सर्व्हिस करतात. तर वेगवेगळ्या स्टेजमध्ये मला काही कौटुंबिक कारणामुळे मला 16 वर्षामध्ये मला सोडावं लागलं. त्यामुळे मी VRS घेतलं होतं. नाहीतर मी आजही त्या सेनेमध्ये आजही कार्यरत राहिलो असतो, कारण की माझं वय अजून 58 वर्ष व्हायचं आहे. तो कायद्यानुसार जर आपण विचार करतो म्हटलं तर जनरली आपण रिटायर झाल्यानंतरही 2 वर्ष त्या व्यक्तीला रिझर्व्ह फोर्समध्ये ठेवण्यात येतं. म्हणजे समजा उद्या देशावर कोणतं संकट आलं, दुसऱ्यावर कोणती आपत्ती आली तर त्या काळामध्ये त्याला रिकॉल करण्याची व्यवस्था ही आपल्या कायद्यामध्ये आहे. तर म्हणूनच मला असं वाटत होतं की मी जर समजा आता नोकरीमध्ये जरी असतो तर मी अजून रिटायर्ड झालो नसतो, आणि रिटायर्ड जरी झालो असतो तर वयाच्या 98व्या वर्षी झालो असतो, आणि अजूनही मग त्यानंतर मला 2 वर्ष संधी मिळाली असती रिझर्व्ह म्हणून. तर म्हणूनच मला असं वाटतं की माझ्या पाठीशी जो अनुभव आहे, मला जे एक्सपर्टीज आहे त्या मिसाईल सिस्टमवरचं, ते कुठंतरी परत कामी आलं पाहिजे, या देशासाठी कामी आलं पाहिजे. म्हणून मला वाटतं की म्हणून मी त्यांना पत्र लिहून रिक्वेस्ट केली आहे. खरं म्हणजे ही विनंती आहे आणि माझ्या भावना आहे की या देशासाठी लढायला मी पुन्हा सज्ज आहे, आणि मला एक संधी देण्यात यावी, परत एक संधी देण्यात यावी. दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता माझा मुलगा सुद्धा लेफ्टनंट आहे आर्मीमध्ये, तो सुद्धा बॉर्डरवर आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. तर मला असं वाटतं की त्याच्याही खांद्याला खांदा लावून मला या देशासाठी लढता आलं पाहिजे असं मला वाटत होतं. म्हणून मी हे पत्र एअर चीफला लिहिलेलं आहे. म्हणजे आज सुद्धा मुलाच्या खांद्याला खांद्या लावून या देशासाठी रक्त वाहण्याची माझी इच्छा आहे, असंच एकंदरीतच संदेश सिंघलकर हे सांगतायत. हे पत्र आपण बघू शकता, एअर चीफ मार्शल यांना हे लिहिण्यात आलेलं आहे. एअरफोर्सला हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे की मला आजही रणभूमीमध्ये संधी द्यावी आणि जे काही युद्धजन्य स्थिती आहे त्याचा सामना करण्याची संधी मला एकंदरीतच मिळावी, आणि माझा जो अनुभव आहे तो देशासाठी हा अनुभव समोर यायला पाहिजे किंवा मी देता येणार, अशीच एकंदरीतची भावना जी आहे ती संदेश सिंघलकर यांनी व्यक्त केली आहे. सुरभी शिरपूरकर, लोकमत, नागपूर.